नमस्कार, धुरीज क्रिएशनमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज मी तळ कोकणात होळीच्या दिवशी घरोघरी बनवल्या जाणाऱ्या शिरवाळ्या बनवत आहे। त्यासाठी गावी लाकडाचा शेवगा वापरतात, तर आज मी या शिरवाळ्या चकलीच्या साच्यात बनवत आहे। त्यासाठी तांदळाचं चाळलेलं पीठ, तेवढंच पाणी, 1 बाउल ओले खोबरं, त्याच्या निम्मे गूळ, वेलची पावडर साखरेबरोबर वाटून घेतली आहे, 1 चमचा जिरे, थोडीशी हळद आणि मीठ। गॅसवर पातेल्यात पाणी उकळे आणायला ठेवून त्यात मीठ घालूया आणि उकड काढून घेऊया। ही उकड जशी मोदकांची करतो तशीच करावी। 2 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। आता हे पीठ एका परातीत घेऊन मळून घेऊया। पहिलं चमच्याने असं ढवळून घ्यायचं, म्हणजे हात पोळणार नाहीत। आता हाताने मळून घेऊया। आता हाताला थोडं तेल लावून पीठ चांगलं मळून घेऊया। पिठाचे असे लांबट गोळे करून घ्यावेत। अशा प्रकारे सर्व गोळे तयार आहेत। गॅसवर पाणी उकळत ठेवले आहे, त्यात आता हे गोळे टाकूया। आता हे गोळे वर आले आहेत, म्हणजे ते तयार झालेत। चकलीच्या साच्याला तूप लावून घेऊया आणि बारीक शेवाच्या साच्याने एक एक गोळा सोडून शेवया बनवून घेऊया। हे गरम असल्याने हाताला चटका बसतो, भांडं पण तडकू शकतं, म्हणून मी नॅपकिन धरत आहे। थोडं थंड झाल्यावर पण आपण करू शकतो, पण त्यासाठी थोडा वेळ लागतो। आणखी एक पद्धत आहे, जेव्हा आपण गोळे बनवतो तेव्हा त्याच्या शेवया पाडायच्या आणि इडली पात्रात किंवा स्टीमरमध्ये वाफवून घ्यायच्या। मला असे आवडतात। अशा प्रकारे आपल्या शेवया तयार आहेत। आता नारळाचा रस बनवून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात खोबरं, जिरं, हळद आणि गरम पाणी घालून 2 वेळा बारीक वाटून घेऊया, म्हणजे त्याचा रस चांगला निघतो। आणि चाळणीने ते गाळून घेऊया। गूळ पण मिक्सरला बारीक करूया, म्हणजे पटकन वितळतो। रसात गूळ, वेलची घालूया, थोडंसं मीठ घालूया। अशा प्रकारे आपला रस आणि शेवया तयार आहेत। तुम्ही पण बनवून बघा, खा आणि आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट्स करा। धन्यवाद।